ही धर्माशी केलेले खेळ आहे, भावनांशी केलेला खेळ आहे. श्रद्धेच्या नावाखाली महिलांची केलेली लुबाडणूक, अत्याचार आहेत. याच्याकडे आता मुख्यमंत्र्यांनी आपण सर्वांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की याच्या बाबतीत या बाबांपासून लोकांना वाचवण्यासाठी जनजागृतीची मोहीम करावी आणि या प्रकरणात जे जे दोषी आहेत, रुपाली चाकणकरांना तर ताबडतोब काढूनच टाकावं. खराची व्यवस्थित सगळी चौकशी करून त्याने आणखी किती महिलांना असं गंडवलंय आणि या व्हिडिओचा फायदा घेऊन त्याने काय काय उद्योग केलेत त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. परंतु सगळ्यात आधी खरात तर आता कस्टडीमध्ये आहे. पोलीस आणखी काय चौकशी करतायत ते पाहूया आपण. परंतु सगळ्यात आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष, यापूर्वी अनेक घटना घडल्यात, त्या आता इथं पुन्हा मी रिपीट करत नाही. त्यामुळे त्यांचं या पदावर राहणं हे महिलांच्या दृष्टीने धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे त्यांना पदावरून हटवावं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.